चिखलोड येथे राष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त पोक्सो कायद्याविषयी जनजागृती शिबिर दिनांक 24 सप्टेंबर रोजी बुधवारच्या दिवशी पंचायत समिती मालेगाव तालुका विधी सेवा समिती आणि चिखलोड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख कवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय साक्षरता दिन तसेच पोक्सो कायदा विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय किशोर रघुनाथराव पाटील, सह दिवाणी न्यायाधीश व ज्येष्ठ स्तर अति न्यायदंडाधिकारी माननीय शशिकुमार संभाजीराव धपाटे, वकील महासंघ तालुका मालेगावचे उपाध्यक्ष माननीय मलिक आर शेख, वकील महासंघाचे माननीय निलेश पाटील तसेच शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विशाल धांडे मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात मान्यवरांनी पोक्सो कायदा, राष्ट्रीय साक्षरता दिनाचे महत्त्व, 7/12 व मालमत्ता संबंधी खटले, कायदेशीर तरतुदी, विद्यार्थी सुरक्षितता अशा विषयांवर उपस्थित शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला। प्रश्नोत्तरांमधून नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले। यावेळी वकील महासंघाचे सचिव माननीय निलेश पाटील यांनी शिक्षकांचे विद्यार्थी जीवनातील स्थान या विषयावर अहिराणी भाषेत प्रभावी भाषण केले। कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन माननीय संदीप आबा देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य दीपक वाघ, पर्यवेक्षक विश्वास दापूरकर, केंद्र प्रमुख बावासर दत्तात्रय अहिरराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप महाले, जुन्नरे सर, ग्रामसेवक राकेश पाटील तसेच गावातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन देशमुख यांनी केले। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। आता एवढे लहान आहात की तुमच्यापुढे कायद्याच्या भाषेत तो कायदा तुम्हाला सांगणं म्हणजे मी सांगितलं तरी तो तुम्हाला समजेल असं वाटत नाही मला। तर मी तुम्हाला समजेल अशा सोप्या आणि छोट्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगेल। फक्त आधी एक मी प्रश्न विचारतो, 14 नोव्हेंबर हा आपण कशासाठी साजरा करतो? 14 नोव्हेंबरला काय असतं? बाल दिन। टाळ्या वाजवा, झेंडे उठवा। 14 नोव्हेंबर हा आपण बाल दिन म्हणून साजरा करतो। म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले पंतप्रधान होते त्यांचाही तो जन्मदिवस आहे आणि आपण बाल दिन म्हणूनही तो साजरा करतो। तर मला जो विषय दिलेला आहे आपला, हा जो पोक्सो कायदा जो आहे त्याचा जो अंमल देण्यात आला तो 14 नोव्हेंबर 2012 मध्ये देण्यात आला। कायदा आधी पारित झाला होता लोकसभेत, राज्यसभेत सगळीकडे, परंतु त्याला इफेक्ट जो देण्यात आला होता तो बालदिनी देण्यात आला होता, कारण हा कायदा बालकांसाठीचा कायदा आहे। तर बालक म्हणजे कोण? बालक म्हणजे कोण सांगा बरं? लहान मुलं। तर कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लहान मुलं म्हणजे एकदम लहान मुलं असं नाही, तर जन्मापासून म्हणजे बाळ जन्मल्यापासून तर ते 18 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत। म्हणजे थोडक्यात काय, तर एखादी व्यक्ती अशी की जी 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे ही व्यक्ती बालक म्हणून धरली जाते या कायद्यामध्ये। हा जो कायदा आहे हा बालकांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा असं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो। इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 आणि त्याचा आपण शॉर्ट फॉर्म जो केलेला आहे त्याला आपण पोक्सो असं म्हणतो। तुमच्यापैकी वर्तमानपत्र किती मुलं वाचतात सांगा बरं? घरी वर्तमानपत्र येतं का तुमच्या? बरं, शाळेत तरी वाचता की नाही? शाळेत आहे का? लायब्ररीमध्ये असतं का? मग तुम्ही बातम्या कशावर पाहता सध्या? टीव्हीवरती पाहता। टीव्हीवरती बातम्यांमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की आज या मुलाला पोक्सो कायद्याखाली अटक झाली, या मुलाने किंवा या व्यक्तीने किंवा या पुरुषाने असा लैंगिक अत्याचार केला म्हणून त्याला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। तर पोक्सो हा शब्द तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरती बातम्यांमध्ये किंवा तुम्हाला शाळेत कधी त्या विषयावर कोणी तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही तो ऐकलेला आहे। तर हा जो कायदा आणला, हा कायदा आपण का आणला? आपल्या भारत देशाच्या आपल्या लोकांनी किंवा लोकसभेने हा का पारित केला? कारण आपण अमेरिका आणि इतर देशांची एक संघटना आहे, त्यांची जी जनरल असेंब्ली 1992 मध्ये झाली होती, तर त्या असेंब्लीच्या वेळी त्यांनी असं ठरवलं होतं की जगामध्ये जेवढी तुम्ही सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा। 4 आगाऊ चालवलं आणि ज्यांचा फोटो तिथं खाली लावलेला आहे कैलासवासी कर्मवीर नारायण सर्जेराव देशमुख साहेब यांनी सर्वात प्रथम न्यायालय कसं असावं, न्यायालय कसं चालवावं हे ज्या संपूर्ण परिसराला शिकवलं। माझे वडील इथं शिक्षक होते, काही इथं विद्यार्थी असू शकतात त्यांचे,
कैलासवासी साहेबराव जालम पाटील यांचा मी चिरंजीव आहे. इथं जेडपीच्या शाळेत माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे या गावाची मला बऱ्याच वेळा माहिती माझ्या वडिलांकडून मिळालेली आहे. जेव्हा कैलासवासी नारायणराव जेव्हा न्याय करायचे तेव्हा तो न्यायच करायचे आणि कोणावर अन्याय नाही होणार याची दखल ते घेत असायचे. पण ते न्याय करताना पुन्हा असा गुन्हा घडणार नाही याची इतका दरारा त्या माणसाने या पंचक्रोशीमध्ये निर्माण केलेला होता. आणि खऱ्या अर्थाने ग्राम न्यायालय जर चालवलं असेल तर कैलासवासी नारायण सर्जेराव देशमुख साहेब यांनी चालवलं. त्यामुळेच मी आपल्याला या चिखलपूर गावासाठी टाळ्या वाजवायला लावतो. माझे मित्र संजय देशमुख साहेब, सरपंच ताई आहेत, पण बसलेले आमचे बोरसे साहेब, ह्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा वेळ दिला आणि ही सुंदर शाळा आणि हा सुंदर परिसर, हा गाव आम्हाला आमच्या तालुका विधी सेवा समितीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. आमचे ग्रामसेवक राकेश पाटील साहेब असतील, त्यांचे सहाय्यक विस्तार अधिकारी असतील. परंतु मुलींनो 9वी 10वीच्या अतिशय लक्षात द्या, लक्ष पण द्या. मी वकील होण्याच्या आधी एक शिक्षक पण होतो. पगार नव्हता म्हणून सोडली, हा भाग वेगळा. परंतु लक्षात द्या मुलींनो, हा तुमचा बाप 500 रुपये रोजाने जातो, आई 300 रुपये रोजाने मजुरी करते आणि तुम्हाला या शाळेत शिकवते. त्यांच्याकडे पाहून मुलींनो एक लक्ष द्या की तुम्ही फक्त आणि फक्त शिक्षणावर केंद्रित करा लक्ष. हा जो पोक्सो कायदा वगैरे साहेबांनी सांगितला, तुम्ही जर तुमचं लक्ष एखाद्या झिपऱ्या पोराकडे वळवलं, तुमचा शिक्षणाचा सत्यानाश झाला समजायचं. जुन्या काळात होतं ते 16वं वरीस धोक्याचं. आता तसं नाही राहिलं. 11-12 पासूनच धोक्याचं चालू होऊन गेलेलं आहे. म्हणून हे नवीन कायदे यायला लागलेले आहे, म्हणून माहिती द्यावी लागते. पण जो बाप, जी आई आपल्यासाठी कष्ट करते, त्यांच्यासाठी हे जीवन समर्पित करा. तुम्हाला बाकीचं करायला वयाच्या 24-25 नंतर भरपूर वेळ आहे. तेव्हा तुमची वैचारिक पातळी तेवढी मोठी होईल. तुमच्या तोला मोलाचे लोक तुम्हाला समाजामध्ये भेटतील. तुम्हाला मुलींना तक्रार असते का नाही घरात? दादाला जास्त फ्रीडम दिलं जातं आणि मला जपून ठेवलं जातं किंवा माझ्यावर लक्ष दिलं जातं. हो म्हणा जोरात. हे खरं असेल तर हो म्हणा, असं म्हटलं मी. खरं आहे का? पण मुलींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, जपून काय ठेवलं जातं? सोनं ठेवलं जातं, हिरा ठेवला जातो, डायमंड ठेवला जातो, दगड ठेवला जातो का? लोखंड ठेवलं जातं का? तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी जर सोन्यासारखे आहात, हिऱ्यासारखे आहात, तर तुम्ही त्यांच्यासाठी, त्यांचा अलंकार बनण्यासाठी, त्यांच्या गर्वाचा मानाचा दुरा होण्यासाठी प्रयत्न कराल की नाही? आणि हे मुलांनो, आणि तुम्ही दगड गोंडे म्हटलं म्हणून काही तुम्हाला राग यायचं काही कारण नाही. जेव्हा तुम्हाला लोखंड बनवलं जातं, आई वडील जेव्हा दगड बनवलं जातं, कशासाठी बनवतात? की ह्या जगामध्ये तुम्ही मानाने, सन्मानाने, ताटपणाने उभं राहावं, भक्कमपणे उभं राहावं. म्हणून आई वडील तुम्हाला दगडासारखं बनवतात, लोखंडासारखं बनवतात. त्या आई वडिलांचा सन्मान करा. 15-16व्या वर्षी या फालतू कार्यामध्ये न लागता तुम्ही शिक्षणावर केंद्रित करा लक्ष. शिक्षण मंत्र्यांचं एक मुलगी गेली आणि शिक्षण मंत्रींच्या त्या कार्यभार स्वीकारताना तुम्हाला खूप अभिमान वाटून राहतो. पण तुम्हाला असं वाटत नाही का की मी IAS बनावं, मी IPS बनावं? असे अनेक मंत्री संत्री जेव्हा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.